नमस्कार, मी विशाल परदेशी। कोरोनाच्या काळात अनेक कलावंतांनी आपापल्या कला जपण्याचं काम केलं, पण यात क्वचितच कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून या कठीण काळात समाजाला मोठी मदत केली आहे। अनेक कलावंतांना या कठीण काळात उत्पन्नही मिळत नाहीये, मात्र ज्यांना कलेच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळतंय त्यांनी समाजासाठी मोलाचं काम केलंय। सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी कोरोनाच्या या संकट काळात समाजाचं भान राखत आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आलेलं उत्पन्न समाजासाठी दान केलंय। आपणही या कठीण काळात समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलंय। त्यांच्याशी माझी सहकारी रेणुका जोशी यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला, पाहूया। नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत सध्याचा कोरोनाचा अतिशय संकटाचा काळ आहे आणि यामध्ये अनेक जण पुढे येत आहेत आणि पंतप्रधान सहायता निधी असेल किंवा मुख्यमंत्री निधीना देखील पैसे दिले जात आहेत। निधीच्या वाटपातून आपलं सहयोग दर्शवला जातोय। कलावंतांनी देखील आपापल्या कला जपण्याचे यातून काम केलेलं आहे। अनेक कलाकार देखील आता पुढे येताना दिसतात आणि कठीण काळात समाजाला मोठी मदत करतात। अनेक कलावंतांना कठीण काळात उत्पन्नही मिळत नाही, पण कलेच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळतंय त्यांना समाजासाठी मोलाचं काम बजावण्याची जबाबदारी ते देखील पार पाडताना दिसतात। सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी देखील कोरोनाच्या संकट काळात समाजाचं भान राखत आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आलेलं उत्पन्न आता समाजासाठी दान केलेलं आहे। त्यांच्या कलाकृती देखील आता आपण बघतो आहोत। आपणही या कठीण काळात समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि एक उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलंय। या काळात हार न मानता जोमानं उभं राहत समाजाला हा संदेश देण्याचा चित्रकार सचिन खरात यांचा हा प्रयत्न आहे। आपण बघतो असे अनेक जण पुढे येत असतात। काही जण निधी उभा करून आपले कलेच्या माध्यमातून निधी उभा करून तो वेगवेगळ्या सहायता निधींसाठी देत असतात, जेणेकरून आपणही समाजाचं देणं लागतो हा त्याचा मागचा विचार असतो आणि समाजासमोर आदर्श ते सर्वच जण उभं करत असतात। असेच अनेक चित्रकार किंवा कलाकार देखील यामध्ये पुढे येत असतात, पण आपण जसं केलं त्याप्रमाणे इतरांनीही करावं आणि आपण समाजाचं देणं लागतो या भावनेनं नागरिकांनी अशा रीतीनं सहयोग करावा किंवा निधी दान करावा असं देखील त्यांनी आपल्या चित्रातून सांगण्याचा प्रयत्न केलाय। काही त्यांच्या चित्रकृती देखील आता आपण बघतो आहोत, जिथे ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात वानवा आहे आणि ऑक्सिजन सिलेंडर किती महत्त्वाचा आहे, मास्क किती महत्त्वाचा आहे हेच त्या कलाकृतीतून आपल्याला दाखवताना दिसतात। आपण थेट जातोय चित्रकार सचिन खरात आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत। तुमचं या न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये स्वागत। सचिन, आपण सातत्यानं पॉझिटिव्ह स्टोरीज बघतो, एकीकडे नकारात्मक वातावरण आहे आणि सातत्यानं पॉझिटिव्ह हा शब्द सध्या वेगळ्या अर्थानं वापरला जातोय, कारण सतत कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोनामुळे होणारे मृत्यू अशाच सगळ्या चर्चा ऐकायला मिळतात। पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्ही एक आवाहन करू इच्छिताय, एक संदेश देऊ इच्छित आहात, हे तुम्हाला कसं सुचलं आणि यामागची तुमची भावना काय आहे? प्रथमतः नमस्कार। एका छोट्या कलाकाराला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल। मॅडम, तुम्ही एक खूप छान असा प्रश्न विचारला, कारण आज जी परिस्थिती आपण बघतोय इतकं भयानक आहे की कोणीच काही करू शकत नाही, सगळे हातबल झालेले आहेत। आणि या हातबल झालेल्या परिस्थितीमध्ये कलाकारांनी काय केलं पाहिजे? कलाकारांनी नुसतं बाबा ठीक आहे, प्रत्येक कलाकार असतो, प्रत्येक काहीतरी मांडत असतो, पण मला या 2-3 म्हणजे आठवड्यापासून इतकं भयानक मला ते काहीतरी वाटत होतं, स्वतःला एक फील येत होते की बाबा काय केलं पाहिजे आपण। मग प्रथमतः मी असा विचार केला की पहिल्यांदा आपण एक छोटंसं चित्रातून काहीतरी मांडूया लोकांपर्यंत, चित्रातून जावं। कारण मी मागच्या गेल्या 1-1.5 वर्षापासून जवळपास एक 20-25 चित्र काढली आणि त्या चित्र विकल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 लाखाची मदत मी करोनासाठी केली। हे मला सांगण्याचं कारण काय आहे की बाबा या ठिकाणी आता आपल्याला ही परिस्थिती अशी आली आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। मॅडम, मला असं वाटतं की आज आज मी कोण आहे? मी आज एक नुसता माणूसच आहे आणि त्याच्यानंतर मी एक चित्रकार म्हणून काम करतो। मी कुठल्याही पक्षाचा नाहीये। मला असं नाही सांगायचं की बाबा तुम्ही यालाच मदत करा किंवा त्यालाच मदत करा। तुम्ही आता पहिल्यांदा आपण एकत्र या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाजूला ठेवूया आणि आपण एकत्र आलं पाहिजे, मला असं वाटतं।
सचिन, खरंच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी आता चित्र आम्ही तुमची पडद्यावर सध्या बघतो त्याच्यातून देखील तुम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे ऑक्सिजनची इतकी मोठ्या प्रमाणात कमतरता असताना तो किती गरजेचा आहे आणि त्याचबरोबर मास्कचं महत्त्व देखील तुम्ही या चित्रांमधून प्रकट करताना दिसताय. आज गॅस नाहीये किंवा ऑक्सिजन नाहीये किंवा मास्क पाहिजे, ह्या गोष्टी तर आपल्याला म्हणजे बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला ह्या सांगायच्या गरज नाहीये मॅडम. आपल्याला आता काय करायचं नेमकं फार महत्वाचा प्रश्न पडलाय. कारण ऑक्सिजन लेवल पूर्ण भारत देशामध्ये नाहीये आणि मास्क मला असं वाटतं की एक नाही तर आता आपण 2 वापरले पाहिजेत. आता सध्याच्या काळामध्ये 2 मास्क वापरले पाहिजेत मला असं वाटतं. आणि त्यासाठी जे आपण आपल्याकडे ऑक्सिजन जे संपलेला आहे किंवा तुटवता पडलेला आहे, तर त्या प्रश्नासाठी आपल्याला एकत्र येऊन आपल्याला आर्थिक मदत केली पाहिजे आणि बाहेरून आपण ऑक्सिजन घेतलं पाहिजे. कुठून कुठून जसं अवेलेबल होतंय तसं आपण सरकारला सांगून किंवा सरकारच्या इतर बाकीच्या गोष्टी जशा नियोजन म्हणजे प्रोटोकॉलमध्ये जसं आहे तशा पद्धतीने मिळवला पाहिजे मला असं वाटतं. अगदी खरंय. पण सचिनजी, तुम्ही जसं म्हणालात की गेल्या काही म्हणजे काळापासून आपण सगळेजण या कोरोना संकटाला सामोरे जातो आहोत. ही कल्पना तुम्हाला सुचली आणि त्यानंतर तुम्ही या सगळ्यातून निधी नेमका कसा उभा करत होतात याची भावना तर तुम्ही सांगितलीत, पण म्हणजे या चित्रांचं प्रदर्शन होतं का किंवा ही कशी विकली जात होती आणि त्याची किंमत किंवा त्यासाठीचा निधी उभारणं ही सगळी प्रोसेस कशी होती? हे खूप मोठा प्रश्न आहे. मी परत एकदा विस्तारित सांगतो. काय असतं, चित्रकाराचा एक रेट ठरलेला असतो मॅडम. म्हणजे हो. एक आर्टिस्ट प्राइस आणि गॅलरी प्राइस अशी एक पद्धत असते. आणि मी काय केलं, करोनाच्या काळामध्ये माझ्या चित्राची जी किंमत आहे त्याच्या 50% मी ऑफ केलं माझ्या चित्राचं. म्हणजे मी 50% चित्रांची किंमत ऑफ केली आणि डिस्काउंट दिला आणि त्यांना सांगितलं की ही चित्र तुम्ही विकत घेतल्यानंतर मी ह्या चित्रातून आलेल्या रकमेतून 50% रक्कम मी करोनाला देणार आहे. असं मी प्रत्येक क्लायंटला आणि गॅलरीला सांगितलं की हे तुम्ही घ्या, हे तुम्ही द्या आणि तुम्ही हे घेतलं पाहिजे. कारण का आपल्याला ही गरज आहे. तर मला एकच असं सांगावं वाटतं की आपल्या इथे ऑनलाईन एक्झिबिशन केलं पाहिजे. ह्या सरकारने पण मला असं वाटतं की ते कुठंतरी आपल्या इथं फार मोठे चित्रकार आहेत मॅडम. ऑक्शन वगैरे चित्र होतात आणि आता करोनाच्या काळामध्ये फार मोठी लोक आहेत, घरात बसलेली आहेत. तर त्या घरात बसलेल्यांना काही मोठ्या चित्रकारांची चित्र हवी असतात. तर ती विकून आपल्याला करोनाच्या काळात आपल्याला निधी मिळू शकते. म्हणजे हे पण फार मोठं आर्टचं फार मोठं म्हणजे बिझनेस आहे आणि त्या बिझनेस मधून उरलेल्या रकमेतून आपण करोनाची मदत करू शकतो मला असं वाटतं. कारण मी जवळपास करोनाच्या काळामध्ये 10 ते 12 लाखाचं चित्र विकली आणि त्यातले 2-2.5 लाख रुपये मी करोनाला दिले. तर मला सांगा की असे किती आर्टिस्ट असतील आपल्या भारत देशामध्ये ते काम करत असतील. नुसतं कलाकार नाही, प्रत्येक क्षेत्रात मला असं वाटतं की खेळाडू असेल, संगीतकार असेल, गीतकार असेल, ऍक्टर असेल, हे किती कलाकार म्हणजे ह्यात सगळेच कलाकार आले. आज मला अभिमान वाटतोय, परवा एक न्यूज मी बघितली, ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू आहे, तो IPL साठी खेळायला आणि 35 लाख रुपये त्याने मदत केली. मला किती म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे, हेही मला इथं सांगावंसं वाटतं. सचिन, पण एकीकडे जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही जी रक्कम उभी केली होती म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पण खर्च असणार, अफाट मेहनत तुम्ही या प्रत्येक चित्रामध्ये आहे, त्याच्यामागे एक विचार आहे हे सांगण्याचा की किती गरज आहे आता काळाची आणि किती योगदान करणं महत्वाचं आहे. पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं आर्थिक गणित म्हणजे हे पैसे जेव्हा तुम्ही देऊ केलेत ते तुमचं आर्थिक गणित तुम्ही कसं यामध्ये जपलं होतं? मॅडम काय आहे, कारण काय माहितीये का, मी समाजाकडून भरपूर काही घेतलंय मॅडम. आणि या भारत देशात राहतोय आणि इतकं काही मला त्यांनी दिलेलं आहे समाजाने. आणि मी या या म्हणजे तुमच्यासारख्या लोकांनी किंवा या सोलापूरकरांनी, मुंबईकरांनी, माझी जन्मभूमी जर का सोलापूर असेल तर कर्मभूमी माझी मुंबई आहे. आणि तुमच्यासारख्या पत्रकारांनी किंवा इथल्या सोलापूरकरच्या माझ्या फॅन्सनी मला मोठं केलंय. मग मी काय करू शकतो का नाही यांच्यासाठी, मला एक खंत वाटली. आणि किती वर्ष मला असं वाटतंय की मी काहीतरी केलं पाहिजे, स्वतः काहीतरी केलं पाहिजे. पण एक परिस्थिती आपण ही आलेली आहे आणि त्याला मला असं वाटतं की समोर गेलं पाहिजे आपण आणि सगळ्यांनी ग्राउंड लेवलवर आलं पाहिजे. आणि जसा मी आज या सोलापूर सारख्या एका छोट्या ठिकाणावरून जर का विचार करत असेल तर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. खरंय सचिन, की याच्यामागे एक व्यापक विचार असणं खूप गरजेचं आहे आणि तो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. पण यामध्ये या कार्यक्रमामध्ये थोडंसं तुम्हाला म्हणजे तुमच्या गप्पांमध्ये थोडंसं पुढे येऊन आणखीन एक प्रश्न अशासाठी विचारते, ज्याच्यामध्ये 2 प्रश्न अशासाठी आहेत की जेव्हा तुम्ही चित्रांच्या मागचा विचार सांगत होतात की तुम्हाला हा निधी दान करायचा आहे, तेव्हा येणाऱ्या ग्राहकांचं किंवा चित्रप्रेमींचं काय मत होतं, त्यांची निरीक्षण काय होती, त्यांना काय वाटत होतं आणि याच कार्यक्रमाद्वारे तुम्हाला आणखीन काही आवाहन करायचंय का किंवा तुम्हाला आणखीन काही मदतीविषयी सांगायचंय का? हो, जी माझ्याकडून जी चित्रप्रेमी आहे, जी चित्र घेणार होती,
त्यांना खूप भारी वाटलं की बाबा वाव किती वेगळा काहीतरी प्रयोग करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं, मी 50% जर का ऑफर जर का मी ठेवली माझ्या चित्राची, तर पहिल्यांदा तो क्लायंट खुश होतो की बाबा आपल्याला 1,00,000चं चित्र 50,000त मिळतंय. पहिल्यांदा ते हॅपीनेस त्याच्या चेहऱ्यावर खूप वेगळं असतं. आणि त्याच्यानंतर त्याला असं नंतर कळतं की ही जी आपण जी मदत ती त्याला करतोय चित्र घेण्याची, तर तो कलाकार कोविडसाठी युज करतोय. तर ते अजून त्याला परत एकदा की त्यालाही असं वाटत असेल की तोही या करोनाच्या काळामध्ये त्याचंही कॉन्ट्रीब्युशन या चित्र विकत घेण्यामध्ये असेल, असंही त्याला कदाचित वाटत असेल, आय डोंट नो. पण ते खूप सुंदर असं एक कॉन्सेप्ट होतं की बाबा लोकांनी ही मदत केलंच पाहिजे. आणि खरं सांगू का मॅम, या सिच्युएशन मध्ये आता आपण एक माणूस म्हणून ग्राउंड लेवलवर येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक कलाकारांनी, प्रत्येक लोकांनी, ज्यांच्याकडे कोट्यावधी पैसे ते कमवतात, मला माहिती आहे की ते खूप पैसे कमवतात, कलाकार असतील, म्हणजे आर्टिस्ट असतील किंवा इतर स्पोर्ट्समन असतील, तर ते खूप पैसे कमवतात आणि देतात पण. मी असं म्हणत नाही की ते काही दान करत नसतील, ते खूप दान करतात. आणि काही लोक असे असतात की दान करतात पण सांगत पण नाहीत की बाबा मी एवढं दिले. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आता सिच्युएशन अशी आहे मॅम की बघा तुम्ही, कारण इतकी लोक गमवतोय आपण, फार कमी वेळामध्ये फार लोक गमवतोय. तर मला असं वाटतं की फार लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीचा, आणि ही खूप मला असं एक कलाकार वाटते की जर का हा विचार केला तर ही फार छोटी गोष्ट आहे. आणि आपण ह्याला या एक आठवड्याभरात किंवा अगदी 10 खरंय दिवसात पण सचिन, जसं तुम्ही आपण म्हणताय का हा विचार तुमच्या मनात आला आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती देखील केलीत आणि यापुढे देखील तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्ही असंच योगदान कराल आणि ते आणखीनही तुमचं असंच अनुकरण इतरांनीही करावं, अशीच तुमची यामागची भावना आणि अपेक्षा आहे. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि एक चांगली बाजू या सगळ्या काळामधली मदतीची आणि त्याच्या आवाहनाची सांगितलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण बोलत होतो सचिन खराते चित्रकार आहेत आणि त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून उभा केलेला निधी PM केअर फंड आणि CM केअर फंडला आता दान केले आणि आणखीनही पुढच्या काळात ते अशीच मदत करत राहणार आहेत. एका ब्रेक नंतर इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फोनवर सगळं छोटं दिसतं, टीव्हीवर युट्यूब का बरं नसतं? मग कॅप्टन काय करायचं? जिओ फायबर घरी आणायचं, जादूच्या डब्याचं मॅजिक पाहायचं. जिओ फायबर देतं अनलिमिटेड डेटा, ज्यामुळे आपण युट्यूब बघू शकता टीव्हीवर. आता घरोघरी जिओ फायबर. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ऍडव्हान्स ट्युब्युलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. MDH चा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. MDH किचन किंग मसाला. डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना, तुमर यांसारखी आयुर्वेदिक तत्वे, जे जर्म्सना नष्ट करून टाकतात आणि देते सुरक्षा. डाबर रेड पेस्ट जर्म्सना नष्ट करते आणि देते सुरक्षा. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली कारणं आहेत. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% श्योर. किसी लाचार को देखकर दर्द किसको नहीं होता, पर आप जानते हैं कि फर्क कौन लाता है? जो उनके लिए आगे आता है. दोस्तों, ऐसी ही एक पहल की है हमने, और ये ठाना है कि हर जरूरतमंद को लगवा कर रहेंगे कोरोना वैक्सीन. आइए आप भी बनिए इस पहल का हिस्सा, ताकि पूरे देश को इस वायरस से बचाएं, हर गांव, हर जन तक पहुंचाएं. संजीवनी, अ शॉट ऑफ लाइफ. लगाया क्या? फेडरल बैंक और नेटवर्क 18 की खास पहल. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरसवर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. Is this my planet? I say no.
No to the cheaply made. No to air conditioners that need replacing every now and then. Because the earth is not a garbage dump. It's our home. If we value quality and durability, we'll choose wisely. General Air Conditioners, built to last longer, so you use more and throw less, because it's our planet. General. वा बाई, पण यामुळे बाबांच्या हॅपीनेसवर तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवले तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन, पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन. कोणत्याही टॉयलेटमध्ये होऊ शकतो जर्म्सचा धोका. इथे, इथे आणि इथे. म्हणून नवीन डेटॉल वाइप्सची सुरक्षितता इथे, इथे आणि इथे. 99.9% जर्म्स पासून संरक्षण देतात. नवीन डेटॉल वाइप्स, गरज जिथे, सुरक्षितता तिथे. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत श्याम सुंदर शुक्ल यांनी आपल्या तरुणपणी भल्या भल्या पैलवानांना कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं होतं. आता त्यांचं वय 94 इतकं. याही वयात ते कुस्ती खेळले आणि जिंकले सुद्धा. मात्र त्यांची ही कुस्ती व्यक्तीसोबत नव्हती, तर व्हायरस सोबत होती. सकारात्मक विचार, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, डॉक्टरांचा सल्ला, योग्य आहार आणि व्यायामाने श्याम सुंदर यांनी कोरोनाला धोबी पछाड दिली आहे. फक्त शुक्ल यांनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनी कोरोनावर मात केली. कोरोना झाल्याने नाउमेद होणाऱ्यांसाठी श्याम सुंदर शुक्ल आणि कुटुंबीय प्रेरणादायी ठरत असून कोरोनाबाधितांना डॉक्टर सुद्धा आता त्यांचं उदाहरण देऊ लागलेत. जळगावच्या 40 गावात राहणारे हे आहेत श्याम सुंदर सुदुलारे शुक्ल. वय वर्ष 94. पेशानं कुस्तीगीर. काही दिवसांपूर्वी इतरांप्रमाणे त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र फक्त श्याम सुंदरच नाही, तर त्यांच्या कुटुंबातील 8 जण कोरोनाबाधित झाले. फक्त त्यांच्या पत्नी श्यामादेवी वय वर्ष 82 यांना मात्र सुदैवानं कोरोनाची लागण झाली नाही. लागलीच सर्वांवर उपचार सुरू झाले. या कुटुंबातील एकालाही ना रेमडेसिवीरची गरज भासली ना ऑक्सिजनची. कोरोना झाला म्हणजे आता आपला मृत्यू अटळ हे आधी मनातून काढून टाका. सकारात्मक विचार करा. आपल्याला खूप जगायचंय असा निश्चय करा. संयम ढळू देऊ नका. औषधं वेळेवर घ्या. आपल्याला झेपेल इतका व्यायाम करा. या सूत्राचा अवलंब केला. सकस आहार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही 8ही जणांनी कोरोनाला हरवलं, असं राज्य कुस्तीगीर संघाचे संचालक स्वतः श्याम सुंदर शुक्ल सांगतात. मी 94च्या पुढं वय आहे माझं. मी घरातच राहिलो आणि व्यवस्थित राहिलो. इतरांप्रमाणे सुरुवातीला हे कुटुंब सुद्धा चिंतेत होतं. मात्र आता सगळं संपलं असा विचार न करता कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य या नात्यानं श्याम सुंदर यांनी सर्वांना धीर दिला. कुटुंबातील सर्वांना योग्य आहार, औषधं घेऊन व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मनातली भीती दूर ठेवून सकारात्मक विचार अंगी बाळगला तर कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हरवणं सहज शक्य होतं, हे शुक्ल परिवारानं दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता आपण बघूयात, गडचिरोली जिल्ह्यात पोलीस नेहमी माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवतात. पण आता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलिसांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर रखरखत्या उन्हात 42 पेक्षा जास्त तापमानातही पोलीस उभं राहून कर्तव्य बजावतात. या परिस्थितीचा थेट महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी.
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर आपण सध्या आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भाग महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा अतिसंवेदनशील भाग आहे, माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे. आता गडचिरोली पोलिसांना या ठिकाणी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत. आपण बघू शकतो ही महाराष्ट्र तेलंगणा सीमा आहे आणि मंचिराल जिल्ह्याच्या सीमेतून महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी कसून चौकशी केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उन्हाचा पारा हा वाढलेला आहे. उन्हाचा पारा हा 42 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि भर दुपारी उन्हामध्ये जवानांची परिस्थिती आपण बघू शकतो. या ठिकाणी 2 चेक नाके तयार करण्यात आलेले आहेत. एक काळेश्वर जवळ तेलंगणाच्या भोपालपल्ली जिल्ह्याला जाणारा जो मार्ग आहे गोदावरीच्या पुलाजवळ आणि दुसरा हा प्राणहितेच्या पुलाजवळ. आणि या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची महत्त्वाचं म्हणजे चौकशी केली जात आहे. कारण कोविडची परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी तेलंगणातून येणारे प्रवासी असतील किंवा इतर लोक असतील त्यामध्ये दक्षता बाळगणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शस्त्र आहेत, सगळ्या गोष्टी घेऊन हे जवान आणि अधिकारी या ठिकाणी सज्ज आहेत. आपण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत या ठिकाणी या प्रभारी अधिकारी आहेत. मला सांगा नेमकं भर उन्हामध्ये तुम्ही या ठिकाणी उभे राहून तुमची ड्युटी बजावत आहात. नेमकं काय म्हणाल तुम्ही, काय तुमची परिस्थिती आहे या ठिकाणी? अगदी सिरोंचे जे हे प्लेस आहे ते एकदम बॉर्डरवर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्राणहित आणि गोदावरीच्या नदीवर किनारी असल्यामुळे इथलं टेम्परेचरचं प्रमाण हे बाकींच्यापेक्षा तुलनेमध्ये जास्त आहे. आणि जेव्हा की हे गडचिरोलीचं दक्षिणेकडचं टोक आहे त्यामुळे मोस्टली जास्त धोका आहे की इथं जास्त कोरोना वाढण्याचा. कारण महाराष्ट्रामध्ये जे बंदे लॉकडाऊन केलेलं आहे ते अजून तेलंगणा राज्यामध्ये नाही आहे. त्यामुळं आम्हाला इथं बाकींच्या जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील बाकी इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला जास्त दक्षतेने ड्युटी करावी लागत आहे. नक्कीच हा धोका जो आहे सीमावर्ती भागात जास्त आहे. कारण तेलंगणामध्ये सुद्धा आता कोरोनाचा जो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची जी रोकथाम आहे, त्यांची तपासणी आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पालन केलं जात आहे. आणि भर उन्हाची पर्वा न करता सुद्धा गडचिरोली पोलीस दलाचे जवान असतील, अधिकारी असतील, हे या ठिकाणी आपलं जो कर्तव्य आहे ते पूर्णपणे बजावत आहेत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, गडचिरोली. पण आता बातमी आहे मुंबईतल्या एका युवतीची. कोरोनानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण ती घाबरली नाही, डगमगली नाही. तस्लीमने एका हॉटेलमध्ये काम करत होती ती आणि कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिची नोकरी गेली. घरीच राहून काय करणार असा प्रश्न तिला सतावत असताना तिने आपल्या छंदाला वेळ द्यायचं ठरवलं. तस्लीमला पेंटिंग्सची आवड होती आणि तिने कॅनव्हासवर सुंदर चित्र काढायला सुरुवात केली. यासाठी जे ट्रेनिंग आवश्यक होतं ते सुद्धा तिनं ऑनलाईनच घेतलं आणि आता ती टॅटू सुद्धा काढायला शिकते. तस्लीमने खऱ्या अर्थाने संधीचं सोनं केलं असं म्हणता येईल. कारण एकेकाळी ज्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तस्लीमची चित्र आता हॉटेल मालकांनी खरेदी करायला सुरुवात केली. हे तिचं मोठं यश म्हणता येईल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सामणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.